नागपूरमधल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत। विदर्भातल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करू आणि नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलं। विदर्भात 7 ते 9 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। शेकडो घरांचं आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं या पावसाच्या तडाख्यामुळे मोठं नुकसान झालं। दरम्यान नागपूरमधल्या नुकसानीबाबत पंचनामे जवळपास पूर्ण झाले असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। विदर्भातल्या इतर जिल्ह्यातले पंचनामे लवकरच पूर्ण होतील असं देखील ते म्हणाले। यावेळी प्रशासनानं नागपुरात योग्य समन्वय ठेवून कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केल्याचं देखील बावनकुळे म्हणाले। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व एससीएसला आमचे एससीएस महसूल, आमची एससीएस मदत पुनर्वसन आणि सर्व कलेक्टरला आदेश दिले आहेत। आमचे नागपूरचे तर पंचनामे झाले आहेत जवळपास, पण विदर्भातले पंचनामे लवकर होतील आणि जे स्टँडिंग ऑर्डर आहे ते स्टँडिंग ऑर्डर आम्ही फॉलो करू आणि नुकसान भरपाई देऊ।